मस्त भाजून घ्यायचं आहे. आपल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. आपण आलू लसणाची पेस्ट पण ग्रेट केलेली टाकून दिली आहे. मिरची होती ती पण टाकून दिली आहे. आपण मीठ टाकणार आहोत आणि भाज्या थोडा क्रंची ठेवायच्या आहे. थोडं परतून घेऊया 1-2 मिनिटाकरता. आपण काळी मिरी टाकत आहोत. सोया सॉस पण टाकून घेऊ. त्याचा 1 चमच आहे. रेड चिली सॉस आहे तो पण टाकून घेतला आहे. टमाटर केचप आहे ते पण टाकून घेत आहे थोडंसं. आपण ह्याला सर्व मिक्स करून घेऊया. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहे. आपलं हे पीठ बटर फ्रायचं रेडी झालं. आपण पनीर खेचलेलं होतं तेही टाकून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे. मिसळून घ्यायचं आहे. आपण पीठ मळून घेतलं होतं पनीर चीज फ्रँकीसाठी. ते असं मीडियम, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. तर असे गोळे करून घेतलेत मी अशा पद्धतीने. तर आपण आता हे गोळे साईडला करून घेऊया आणि लाटायचं कसं मी ते तुम्हाला दाखवते. एक गोळा घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. पातळ लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित समांतर. आता आपले एक लाटून झाले आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी पण लाटून घेणार आहोत. ही दुसरी पण फ्रँकीची चपाती लाटून झाली आहे. त्याच्यावरती मी तेल लावून घेतलंय. तर थोडंसं पीठ भरपूरलंय. पण पहिला लाटलेली जी होती ती ह्याच्यावर एकावर एक ठेवून घेतली आणि साईडचा व्यवस्थित असं करून घेतलंय. साईड व्यवस्थित काढून घेतले. आता आपण थोडंसं पीठ टाकून आणखीन थोडंसं लाटून घेणार आहे. एका टायमाला 2 करायचे आपल्याला. पातळ लाटून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण शेकून घेणार आहोत. लाटलेली बाजू वरती केली, बाजू ढकलली असे आणि आता तव्यावरती टाकली आहे. आता आपली एक बाजू फुटकुळ आल्या तर शेकून झाली. आता आपण दुसरी बाजू शेकत आहोत. असे ओपन होतं मध्ये घालायचं. आपण पहिली बाजू पलटून घेतली. आता ही दुसरी बाजू शेकून झाली आहे. आता आपण काढणार आहोत आणि या पद्धतीने 2 होता. तर आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफिंग घालणार आहोत आपण आणि ही बाजू परत एकदा बटर लावून शेकणार आहोत. अशा पद्धतीने ही दुसरी पण चपाती लाटून झाली आहे. त्याला मी आहे ना तेल लावून घेतलं आहे. पीठ भुरभुरलं आहे. त्यानंतर आपण जी आउटसाईड आहे ती थोडीशी अशी दाबून घेतली आहे आणि थोडंसं लाटून अशा पद्धतीने सगळ्या गाठ्या करून घेणार आहोत. फ्रँकला आणि त्यावरती चपाती टाकली आहे. स्टफिंग पण टाकून घेणार आहोत आपण. घेणार आहोत.
त्यानंतर आपण ही साईड असं दुमडून घेणार आहोत. त्यानंतर ही साईड पण दुमडून घेणार आहोत. त्यानंतर ही साईड पण दुमडून घेणार आहोत. आपण त्याला व्यवस्थित आणखी 1 सेकंदासाठी शेकणार आहोत. अशाच पद्धतीने आपण फ्रँकी तयार करून घेणार आहोत. पनीर चीज फ्रँकी आपल्या सगळ्या रेडी झाले. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.